आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल सर आहेत। सर, सातत्याने सत्ताधारी म्हणते की विरोधक जे आहेत ते आपला पराभव पचवायला तयार नाही आहेत, ते ईव्हीएम वरती त्याचं खापर फोडत आहेत। आम्ही जो लोकांचं जे म्हणणं आहे, लोक जे म्हणतात, आम्ही म्हणतात हे आहेत बरोबर आहेत, पण आज लोक म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहेत, ईव्हीएम बंद केला पाहिजे, बॅलेट पेपर आणला पाहिजे। आणि जगामध्ये अनेक देशामध्ये ते बॅलेट पेपरवर चुनाव होतात, कशाला ते घाबरतात? करून घ्या ना बॅलेटवरच चुनाव। काल शपथ नाही घेतली, त्याच्यावर एक आमचं म्हणणं होतं की लोकांवरती अत्याचार होत आहेत ते बंद झाला पाहिजे। आज आम्ही शपथ घेणार आहोत। शरद पवार मार्केटवाडीला गेलेले आहेत, बॅलेट पेपरवरती त्या गावांनी पुढाकार घेऊन बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचा सगळा प्रयत्न केला होता, पोलिसांनी थांबवले। मार्केटवाडी एक आदर्श उभा करते राज्य आणि देशासमोर। हे बघा कशा चालल्यात, हेच आम्ही म्हणतो। याच्यासाठी आम्ही काल शपथ नाही घेतली की शरद पवार साहेबांना रोखायचा आणि काय लोकांच्या जे भावना आहेत त्यांचा काय कदर नाही करायचा, हे अगदी खोटं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये काही आकडेवारी दिली आणि आकडेवारीनुसार तरी विरोधकांनी आपला पराभव आहे तो मान्य करावा, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं। आम्ही विपक्षमध्ये आहोत, आम्ही विपक्षा भूमिका मांडणार आहोत आणि विपक्षा भूमिका मांडताना जे लोकांच्या हित आहे ते आम्ही असेंब्लीच्या आत आणि बाहेर ते मुद्दा उपस्थित करणार आहोत। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आम्ही आज शपथ घेऊ, लोकांचे मुद्दे ते विधानसभेत मांडू, मात्र जो पराभव झालेला आहे तो जनतेने नाही तर ईव्हीएमनी केलेला आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो अमीन पटेल यांनी केलेला आहे। कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।